नमस्कार मंडळी, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. गवारीची भाजी म्हटलं की अनेकदा खारी गवार, मसाला गवार, गवारीचा ठेचा अशा वेगवेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी बनवली जाते. बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आज आपण अशीच रस्सा भाजी कोणताही जास्त पसारा न घालता बनवणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे वळूया. इथे मी अर्धा किलो गवार घेतलेली. शक्यतो गवार घेताना आपल्याला कवळी लुसलुशीत अशी घ्यायची, जास्त निबार अजिबात घ्यायची नाही. त्यानंतर मी व्यवस्थित खुडून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाण्यामध्येच ठेवलेली, ज्यामुळे काय होतं गवारीचा कलर जो असतो तो हिरवागार होतो. इथे 2 टोमॅटो आणि 2 कांदे मी चिरून घेतलेले. आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आपल्याला लागणार आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता लागणार आहे. आता इथे मसाला आपल्याला कोणताच भाजायचा नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो, आलं लसूण आणि हिरव्या मिरची याची आपल्याला फक्त पेस्ट करून घ्यायची आहे. कारण टोमॅटो हा तसा घालण्यापेक्षा त्याची पेस्ट केली की एक ग्रेव्हीसुद्धा तयार होते आणि भाजीला एक चव जी असते ती खूप छान येते. तर इथे आपण पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, तर फक्त आपल्याला टोमॅटोच्याच रसामध्ये याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये एक मोठी पळीभर तेल घातलेले, जिरे आणि मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा मी यामध्ये घातलेला आहे. कढीपत्ता घालून हलकासा कांदा इथे परतून घ्यायचा, जास्तही लाल अजिबात करायचा नाही. त्यानंतर हिंग, हळद आणि जे मसाल्याच्या डब्यातले आपण नेहमीसाठी मसाले वापरत असतो ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून इथे घालू शकता. फक्त इथे कांदा लसूण मसाला जो आहे तो मी इथे 2 चमचे घालून घेतलेले आणि बाकीचे सगळे मसाले मी इथे अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. धने पावडर आपल्याला आवर्जून यामध्ये घालायची आणि जर गरम मसाला असेल तर तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही हलवून घ्यायची आणि 1 चमचाभर आपल्याला मसाल्यामध्येच मीठ घालायचे. मसाला हलवून घेतला की आपल्याला झाकण ठेवायचे. इथे मात्र आपल्याला गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत मसाला चांगला आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे, ज्यामुळे काय होतं जी टोमॅटोची ग्रेव्ही आहे ना ती सुद्धा चांगली शिजली जाते, आंबटपणा अगदी कमी होतो. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि झाकण काढलं ना तेव्हा त्याचा वास सुद्धा खूप मस्त आलेला. त्यानंतर आपल्याला इथे पाण्यातून निथळून गवार यामध्ये घालायची आणि गवार सुद्धा आपल्याला इथे 2 मिनिटभर मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची. आता इथे आपल्याला जास्त पातळ अजिबात करायची नाही किंवा सुक्कीसुद्धा गवार आपल्याला अजिबात करायची नाही, तर लपथपीत अशी आपल्याला इथे गवार करायची. इतकंच पाणी घालायचं जे मिक्सरचं बारीक भांडं असतं तेवढं भरून मी म्हणजे ज्यामध्ये मी ग्रेव्ही मिक्सरला वाटून घेतलेले तेच भांड्याभर मी पाणी घातलेले. व्यवस्थित गवार हलवून घ्यायची आणि झाकण ठेवायचं. लक्षात ठेवा गवार शिजायला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनटं खूप झाले आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी तरी आलेली, जास्त पातळ नाही आहे किंवा जास्त घट्टसुद्धा नाही, एकदम मिडियम अशी लपथपीत झालेली, जी तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबर सुद्धा ती खाऊ शकता. ऑफिसला म्हटलं तरी तुम्ही डब्यावरती ही गवारीची भाजी घेऊन जाऊ शकता. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण ही गवारीची रेसिपी बघितलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे लहान मुलांची सुद्धा काळजी घ्या. बाय बाय.